प्रेमाची. ऑल ओके. हा परफेक्ट. काय म्हटली राजू? जनरल. सर मी येऊ? अरे बस बस बस. तू लव्ह स्टोरी, लव्ह ॲट फर्स्ट साईट. हो हो, लव्ह ॲट फर्स्ट साईट. पण जितकं मी राजूला ओळखतो ना, तितकी ती अशी पटकन कोणाच्या प्रेमात पडणाऱ्यातली नाही. नाहीच पडल्या त्या. म्हणजे मी लव्ह ॲट फर्स्ट साईट आणि त्यानंतर. अच्छा. नंतर म्हणजे माझ्या अनेक डिझाईन्स बघत बघत त्या हळूहळू प्रेमात पडल्या. अच्छा. मग इव्हेंच्युअली आम्ही डेट करायला लागलो आणि डेट करता करता 6 महिने निघून गेले. हा, मग डायरेक्ट लग्न? नाही, डायरेक्ट लग्न नाही. काय ना, आम्ही ऍक्च्युली लग्न करायचा विचार करत होतो. पण ऑफिसमध्ये कोणाला माहितीच नव्हतं ना. आम्ही डेट करतोय ते ना. हा म्हणजे आम्ही जाणीवपूर्वक सांगितलं नव्हतं. हो. का बरं? तर काय ना, ऍक्च्युली मला वेळ घ्यायचा होता. आम्ही दोघं खूप वेगळे आहोत ना, सो एकमेकांना समजून घ्यायचं होतं. आणि लग्न केलं की जबाबदारी येते. ती तर आलीच ना. पण आली म्हणजे विल 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 फक्त निमित्त होतं. कसलं? आमचं नातं जग जाहीर करण्याचं. ओके. काय ना सर, ऍक्च्युली सगळं खूप पटापट घडलं. आय नो बट गुड. तुम्ही दोघं हॅपी आहात ना? आज तेवढंच पाहिजे आपल्याला. येस सर, ऍब्सोल्युटली. सर, तुमची काही हरकत नसेल तर मी एक विचारू? विचार ना. तुम्ही मला इथे विला प्रोजेक्ट डिस्कस करायला बोलवलं होतं ना? हो, तो बोलूच ना. पण मग त्याआधी हे सगळं का विचारलं? नाईस क्वेश्चन. मला कळलं नाही सर. नवीन बॉस, नवीन पद्धत. म्हणजे कसं आहे रे, आधी पर्सनल गप्पा मारल्या ना की बेसिक ओळख होते. एम्प्लॉय कसा आहे ते कळतं. मग कामाव्यतिरिक्त बोलण्यासाठी काही राहतच नाही. मग सगळा फोकस कामावर करतात. कसं आहे रे, मला सतत प्रश्न पडत राहणार. त्यापेक्षा म्हटलं पोटभर बोलून घेऊया आणि मग सिरियसली काम करूया. हो या. एक्सक्यूज मी. हॅलो मॅम. येस 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 शुअर. लगेच. येस. आय एम सो सॉरी, मला लगेच निघावं लागणार आहे आत्ता. आपण बोलू पण नंतर. हो, म्हणजे अजून आपलं बोलणं कम्प्लीट झालेलं नाहीये. काय? सगळंच तर सांगितलं मी तुम्हाला. अरे मी पण सांगितलं ना, मनापासून गप्पा मारल्याशिवाय मी कामाला सुरुवातच करत नाही. वेल, नाईस मीटिंग यू बडी. या भेटूयात आपण. येस. मी आहे. प्लीज. येत आहेत. गुड. एकदा काय तो सोक्ष लागून जाऊ दे. तुमचं बरोबर आहे असं ठरलं तर. मी बरोबर तू चूक असं काही नाहीये का सत्यशीला. तुझा गैरसमज दूर व्हायला हवा. हे बघ, बायको म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून तू उत्तमच आहेस. पण ईश्वरीबद्दल तू जे ग्रह करून घेतलेस ना, ते दूर व्हावेत असं मला वाटतं. माझा आग्रह फक्त सत्याचा आहे. ते कळलं की झालं. बॉस, महत्वाचं बोलायचं. कशाबद्दल? आलोक सरांबद्दल. बस बस बस. हा बोल. आलोक सर मला आपल्याबद्दल खूप प्रश्न विचारत होते. काय? म्हणजे आपल्या लग्नाबद्दल, आपण कुठे भेटलो वगैरे. मग काय झालं? म्हणजे मी खूप डिटेलमध्ये नाही सांगितलं त्यांना. गुड. बी केअरफुल. मला वाटलं होतं त्यांना कामाचं बोलायचंय माझ्याशी, पण ते तर आपल्याबद्दलच विचारत होते. बस, आणि खूप खोदून खोदून विचारत होते. काय? पहिल्यांदा भेटल्यावर असं कोण बोलतं? म्हणजे
अहो इतकं पर्सनल. म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे आपलं लग्न कसं ठरलं, आपण कधी भेटलो, प्रेम कसं झालं, तुम्ही डेट करत होता का, हे असे प्रश्न. पण बॉस मला ना त्यांचं एक वाक्य खटकलं. कोणतं? ते म्हणाले नात्यात फायदा असतो. काय? म्हणजे ही त्यांची फिलॉसॉफी आहे हा आपल्याबद्दल ती शंका आहे हे कळलं नाही मला. दोन्ही. म्हणजे ही फिलॉसॉफी त्याची असूच शकते की नात्यात फायदा असल्याशिवाय दोन माणसं जोडली जात नाही. एक्झॅक्टली. पण त्याला आपल्यावर शंकाही असूच शकते. काय म्हणत होतीस? सर तुम्हाला काही सांगायचंय. बोल पटकन. बॉसनी अकाउंटमधून 5 लाख काढलेत का? मिहिरला सोडून आणण्यासाठी. मग माझ्या आधी लक्षात आलं नाही सर, पण कोणतंही अप्रुव्हल न घेता बॉस वाटेल तेव्हा कंपनीचे पैसे वापरू शकतात का पर्सनल कामासाठी? म्हणजे मला माहित नाही सर, मे बी बरोबर असेल ते, पण मला वाटलं एकदा तुमच्या कानावर घालावं. सॉरी सर जर मी माझी लाईन क्रॉस केली असेल तर. नाही, बरोबर केलंस तू. मला असेच अपडेट्स देत राहा. शुअर सर, आनंदाने. लिव्ह. असं असू शकतं. कारण बॉस ते ना बोलतात काहीतरी वेगळं आणि त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. एक्झॅक्टली. मलाही त्या माणसाबद्दल अजिबात चांगलं फिलिंग नाही. बॉस काय सांगू. कोणाला? अहो ते बरोबर मीटिंग, अच्छा तेही आहेच ना. त्यासाठीच असेल हा फोन. काय सांगू. काय वाटतं तुला? मला वाटतं बॉस आपण ना एक एक टॉपिक हँडल करूया. हा. सो सध्या आपण ऑफिसवर फोकस करू आणि काही दिवस घरी जाणं बंद करू. ओके. हे घरी चालणार आहे? हा घेतील ते समजून. ओके. थँक्यू मिहिर. हे प्रेम आहे की कसे मन बावरे होते असे. थँक्यू. हो म्हणजे काही दिवस आता अपडाऊन नको करायला हे मीच तुला सांगणार होते खरं तर, पण तूच समजून घेऊन. बॉस तुम्ही मला कळायला लागला आहात. आर्किटेक्ट तू. बॉस पण फोन घ्यावा लागेल नाहीतर आई परत फायरिंग सुरू करेल. मी घेतो. हॅलो. हो आम्ही येतो घरी. आई मी जरा कामात आहे, तुला नंतर फोन करतो. हा बाय. काय तू इथेस? तू शोधायची काय गरज आहे? फोन करायचास ना. मला फोनवर बोलण्यापेक्षा ना पर्सनली बोलायला आवडतं. पण झालंय ना बोलणं की राहिलंय? मिहिरशी झालंय, तुझ्याशी. अच्छा. तो सगळ्यात आधी मिहिर माझ्या प्रेमात पडला. मग मी त्याचं टॅलेंट, कामाची शिस्त, डिझाईन्स बघून त्याच्या प्रेमात पडली. मग 6 महिने आम्ही डेट केलं, पण मग मला स्वतःची खात्री नव्हती की मी रिलेशनशिप किंवा लग्न हे सगळं करू शकेन की नाही, म्हणून आम्ही ऑफिसमधल्या कुणालाही काही सांगितलं नाही. पण मग हॅलो राजू, याबद्दल नाहीच बोलायचंय मला, हे नंतर बोलूयात आपण. मग तू कंपनी अकाउंट मधून 5 लाख रुपये घेतले होतेस मिहिरला सोडवण्यासाठी, बरोबर?
आय एम शुअर तू रिक्वायरमेंट देऊनच फंड्स अप्रूव्ह करून घेतले असशील. आफ्टर ऑल पर्सनल यूज साठी तू कंपनीचे फंड्स वापरणार नाहीस, नाही का? तुम्ही तिच्या काका काकूंबद्दल कोणताही पूर्वग्रह करून घेऊ नका. आपण दोन्ही बाजू नीट ऐकायच्या आणि मग आपलं मत बनवायचं असतं. काकूंनी तिची बाजू सांगितली, आता मला त्या दोघांनी समोरासमोर यायला हवंय. माणसं समोरासमोर आली की डिटेल्स बदलतात. माणूस बोलताना 10 वेळा विचार करतो, खऱ्या खोट्याचा हिशेब करून बोलतो. म्हणून मला दोघांनी एकमेकांच्या समोर यायला पाहिजे. पण आऊ, आपली ईश्वरी खूप चांगली हो. हो ना, खरंच. मीटिंगच्या आधी निकाल लावू नका. पण आऊ, म्हणजे हे जेव्हा सगळं झालं तेव्हा ती खूप लहान होती हो. हे बघा, लहान मुलं त्यांना जसं सांगतात तसं ती बोलतात. कधी भीतीपोटी, कधी प्रेमापोटी. त्याचा परिणाम त्यांना माहीत नसतो. कोण चांगलं कोण वाईट ह्यानी पास्ट बदलत नाही ग. हो, घेतले मी 5 लाख कंपनीच्या अकाउंट्स मध्ये. पर्सनल कामासाठी? हो, म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण कधी फंड्स काढण्यासाठी आधी अप्रुव्हल घ्यावं लागतं. आता ते घेतलं असशीलच तू. आय मीन मला तुमची सिस्टीम माहीत नाहीये म्हणून मी विचारतोय. प्लीज डोंट गेट मी रॉंग. कोणी सांगितलं तुला? कानावर आलं माझ्या. एकतर तू अर्धवट ऐकलं किंवा तुला सांगणाऱ्याने तुला अर्धवट सांगितलेलं. म्हणजे जेव्हा मी 5 लाख रुपये अकाउंट्स मधून घेतले तेव्हा अशी परिस्थिती होती की मला अप्रुव्हल घ्यायला वेळ नव्हता आणि मला कॅशची खूप गरज होती. पण प्रोटोकॉल्स फॉलो केले पाहिजेत ना. यू आर राईट, केलेच पाहिजे. आपण बॉस लेवलची माणसं जर असं करायला लागलो, स्टाफ मध्ये काय मेसेज जाईल? बरोबर आहे, पण काय आहे ना, कंपनीला 5 लाख रुपये मागण्याआधी मी माझ्या पर्सनल अकाउंट थ्रू कंपनी अकाउंटला 5 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. त्यावेळेला मला कॅशची गरज होती आणि तितका वेळ नव्हता की मी स्वतः बँकमध्ये जाऊन कॅश काढून आणेन, किंवा माझ्याकडे असा कोणता विश्वासू माणूस नव्हता ज्याला मी बँकेत पाठवून माझे पैसे काढून आणायला सांग. आणि म्हणून मी आधीच कंपनीला माझ्या पर्सनल अकाउंट थ्रू 5 लाख रुपये ट्रान्सफर केले. आणि मग सगळं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर माझ्या पर्सनल अकाउंटमधून मी 5 लाख रुपये कॅश काढली आणि कंपनी अकाउंटला ती देऊन टाकली. कंपनी अकाउंटने मग माझ्या पर्सनल अकाउंटला 5 लाख रुपये ट्रान्सफर केले. सो हा सगळा व्यवहार वाईट आणि स्वच्छ झाला. हे बँकेचं स्टेटमेंट, तुला क्लिअर आयडिया येईल. हो, वेल डन. वेल आय एम सॉरी. अजून काय? नाही, काही नाही, इतकंच विचारायचं होतं. क्लिअर आहे ना आता? क्लिअर. बरं, मी येतो. ऑनलाईन मीटिंग आहे. कॅरी ऑन. या, हे ठेव तुझ्याकडे. आहे माझ्या रेकॉर्डला. तुझ्याच रेकॉर्डला गरज पडेल ना. आणि प्लीज गैरसमज नको करून घेऊस. मी फक्त विचारलं. नाही नाही, तू तुझा जॉब करतोयस. या, नो हार्ड फिलिंग्स. नाही, काय ना, मी पण कमिटीवर आहे ना, सो मलाही कोणाला तरी उत्तर द्यायला लागतात. आय अंडरस्टँड. ठीक आहे, येतो मी. माझा संशय खरा आहे. हा वॉच ठेवायला आलाय आपल्यावर. आपल्याला केअरफुल राहावं लागेल.
बोलावलात तुम्ही? हे काय सर? चेक कर. बॉसनी 5 लाख जमा केलेत. आधी जमा केले, मग विड्रॉ केले. सगळं ट्रान्झॅक्शन एकदम क्लिअर आहे. सॉरी सर, ते मी पैसे काढले हे सांगता आलं, परत भरले हे नव्हतं सांगता येत. सर मला खरंच माहिती नव्हतं. माहिती नव्हतं? माहिती देण्याआधी चेक करणं हे तुझं काम आहे ना. सॉरी सर, चुकलं माझं. तुझ्यावर विश्वास ठेवून तिला विचारायला गेलो आणि तोंडावर पडलो. अननेसेसरी स्ट्रेस निर्माण झाला आता दोघांमध्ये. असं फेस करायचं आता तिला. एकतर पहिला दिवस आहे माझा आणि चेकमेट झालोय मी. यू नो हाऊ एम्बॅरसिंग इट इज. हे परत असं काही करू नकोस. नाही सर. आणि माहिती द्यायची असेल ना तर पूर्ण दे. ही अशी अर्धवट माहिती देऊन तुझी क्रेडिबिलिटी कमी करून घेशील तू. नाही सर, पुन्हा असं होणार नाही. खरंच सॉरी. लिव्ह. नो वंडर मिहिरनं हिला सोडून राजूला चूज केलंय. म्हणून मला असं वाटतं की काय कुठे हरवलंयस? हा, सॉरी बॉस. यू शुड बी. महत्वाचं बोलते मी इथे. तू काय ट्रिपवर गेलाय? बॉस ते मी नाही, मी आता काय म्हणत होते ते सांग मला. हेच काय? हेच आपलं आलोक सरांबद्दल. काय त्याच्याबद्दल? बॉस तुम्ही खूप भारी आहात. अहो तुम्ही चेक मेट करून टाकलं त्यांना. डायरेक्ट बोलती बंद. किती ऑर्गनाइज्ड आहात, किती ॲम्बिशियस आहात तुम्ही. पुढचा मागचा सगळा विचार करता. म्हणजे पुढचा विचार करता चांगलं केलंच पाहिजे, पण मागचा विचार करणं जरा बंद करा. काय ना बॉस, जे आपल्या हातात नसतं ना ते स्वीकारलं पाहिजे. मागचा विचार करणं सोडूनच देऊया. आत्ता प्रश्न आलोकचा आहे का नाही? त्याच्याबद्दल काही आहे का तुझं म्हणणं? आणि जे बदलता येत नाही ना ते स्वीकारलं पाहिजे. काय? येस बॉस. अरे येस बॉस काय, मला कळलं नाही. परत एकदा सांग. तुम्ही या आलोक सरांना इथून काढू शकता का? तेच नाहीये ना आता. तेच तर मी म्हणतोय ना, जे तुमच्या हातात नाहीये ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. अरे जो माणूस आपल्यावर नजर ठेवून आहे त्याच्या डोक्यात काय चाललंय आपल्याला माहिती नाही आणि त्याला स्वीकारायचं म्हणतो. बॉस हे सगळं सॉर्ट करण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे. कोणता? त्याच्याशी मैत्री करा. काय? बॉस तो एकच उपाय आहे आणि काय ना, हार्म थोडं कमी होईल. मला मैत्री वगैरे करता येते. बॉस मी आहे ना. तू काय करणार आहे? मी शिकवीन तुम्हाला मैत्री कशी करायची, कशी निभावायची. आणि मला जमेल. ऑफकोर्स तुम्ही उत्तम मित्र बनू शकता बॉस. कारण माहितीये काय? तुम्ही ना खूप कंपोज आहात, ठाम आहात. आणि त्याने काय होतं? असे मित्र आवडतात मला.